हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज बघा आपण एक टॉपिक म्हणजे सेकंडरी हा टॉपिक घेऊन आलो. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. या टॉपिकमध्ये आपण एकदम अवघड लेवलचे प्रश्न घेणार आहोत. ओके, चला तर सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे, प्रश्नचिन्ह जागी आपल्याला प्रश्नच बघा इथं क्वेश्चन मार्क आहे. क्वेश्चन मार्कचे 52% बरोबर 182 आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. त्याचे क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह दिले, त्या ठिकाणी आपल्याला किंमत काढायची आहे. ठीक आहे, तर काय करायचं पहिले तर बघा, आता क्वेश्चन मार्कचा आपण एक्स मानू शकतो, एक्स लिहायचं आणि त्या जागी का लिहायचं, गुणाकार लिहायचं आहे. ठीक आहे, आणि 52% दिले, मग 52 इथं लिहायचं. टक्के छेदामध्ये टक्के नेहमी का असतो, इथं 100 असतो, तर छेदामध्ये 100 लिहायचं. आणि बरोबर किती आहे, 182 आहे. ठीक आहे, आता आपण याला सॉल्व करूया. तर बघा, सॉल्व करताना काय होणार बघा, आता ही जे 52/100 आहे तिकडं पाठवायचं, म्हणजे कसं होणार की 182, पण इथं खाली आहे हे वरी येणार आणि जो 52 आहे ते कशामध्ये जाणार, छेदामध्ये जाणार. ठीक आहे, हा छेदामध्ये 52 जाणार या ठिकाणी. तर बघा, भाग देऊया. 13च्या टेबलमध्ये बघा, 13 चोक 52, 13 एक 13, उरले इथं 5, परत 13 चोक 52. आता दोन्ही नाही का 100ला भाग द्या, 4नी बघा, 4 एक 4, 4 दोन्ही 8, इथं उरले 2, परत 4 पंच 20, 14 गुणिले 25. ठीक आहे, 14 गुणिले 25 जर केले तर बघा इथं काहीतरी झालं. बघा काय होणार, बघा 4 एक 4, 4 दोन्ही 8, उरले 2, 4 पंच 20, बरोबर आहे. तर बघा, आता आपण या दोघात जर गुणाकार केलं, 14 गुणिले 25 या दोघात जर गुणाकार केलं तर उत्तर काय येणार, 350 येणार. म्हणजे प्रश्नचिन्ह जागी काय असणार आहे, 350, जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आहे बघा, 1260चे 33/1/3 म्हणजे पूर्णिक अपूर्णांक आहे इथं. ठीक आहे, म्हणजे कसं असणार आहे, 33 आणि 1/3 हे असं असणार आहे. ठीक आहे, टक्के अधिक 755चे 80% बरोबर किती. ठीक आहे, या असं प्रश्न दिलेला आहे. याला सॉल्व कसं करायचं बघा, पहिले काय करायचं, जो 1260 आहे 1260 लिहून घ्यायचं, चेच्या जागी गुणाकार वापरा. आणि बघा 33 1/3ला आपण सॉल्व कसं करू शकतो बघा, दोघं गुणाकार करा, 33 त्रिक 99 आणि 1 100 होतात. काय होणार, हे 100 आणि छेदामध्ये 3 येणार. ठीक आहे, त्याला आपण थोडं रफ करूया वरच्याला. ठीक आहे, कळालं कसं घेतलं आहे आपण. आता बघा, नंतर सॉल्व करायचं आहे. परत काय विचारलं त्यांनी, आता इथं बघा टक्के दिलेले, गुणिले काय करायचं बघा, गुणिले टक्के दिले. बघा इथं टक्के दिले ना, मग कसं लिहू शकतो, टक्केला 1/100 लिहू शकतो. ठीक आहे, आता नंतर अधिक परत 755 आहे तसं लिहितो मी. ठीक आहे, 755च्या जागी गुणाकार आणि 80. ठीक आहे, टक्के दिले म्हणून काय करू शकतो आपण, पूर्ण याला आपण छेदामध्ये 100 लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता याला सॉल्व करायचं आहे बघा. तर हे 100 कॅन्सल, 3ने भाग द्या 1260ला, 3 चोक 12 आणि 3 दोन्ही 6, इकडचा एक शून्य आला. कळालं कसं दिले, इथे राहिले फक्त 420 राहिले. ओके, आणि हे अधिकचं चिन्ह जशाला तसं. आता या टर्मला सॉल्व करू. बघा हे शून्य, आता बघा हे शून्य आणि हे शून्य कॅन्सल झालं, भाग द्या दोन्ही, 2 चोक 8, 2 पंच 10, परत 5नी 755ला भाग द्या, 5 एक 5, उरला इथे 1, 5 त्रिक 15, परत 5 एक 5. ठीक आहे, कळालं. आता या दोघात जर गुणाकार केलं तर 131 गुणिले 4, 131 गुणिले 4 केलं तर किती होतात, 604 होतात. या दोघाची परत बेरीज करा. या दोघात जर बेरीज केली तर 1024 हे आपलं का असणार आहे, उत्तर असणार आहे, जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न आहे बघा, 540 चे 75% बरोबर. आता बघा, पूर्णयुक्त 2/5चे 2/3 बरोबर किती, हा प्रश्न या ठिकाणी आहे. तर बरोबर आहे, पहिले काय करायचं, जो पूर्णयुक्त आहे किती आहे, इथं बघा पूर्णयुक्त आहे किती आहे, 1 2/5 आहे. ठीक आहे, याला अपूर्णांकामध्ये कसं लिहायचं, 5 आहे. ठीक आहे, या ठिकाणी म्हणजे दोघाच गुणाकार, 5 एक 5, या दोघाच गुणाकार नंतर या दोघाचं बेरीज होणार, 5 एक 5 इथं 5 आणि 2 7, 7/5 येणार. ठीक आहे, मग आता पूर्ण टर्मला आपण सॉल्व करून घेऊया. बघा 540 इथं लिहितो, 540 च्या जागी गुणाकार वापरणे. आता इथं 75% आहे, 75 लिहायचं आणि बरोबर आहे 75 आणि टक्के दिले म्हणून छेदामध्ये 100. ठीक आहे, हा व्यवस्थित दिसत नाही, 7 आहे. ठीक आहे, आता बघा च्या जागी गुणाकार वापरा, परत हाचे बरोबर आहे. आणि पूर्णयुक्त काय लिहिलं होतं आपण, 7/5 लिहिलं होतं, इथं लिहायचं 7/5 आणि च्या जागी गुणाकार 2/3. ठीक आहे, तर याला आपण सॉल्व करूया. तर बघा
आता 25 त्रिक 75, 25 चोक 100, परत बे एक बे, बे दोन्ही 4. ठीक आहे. अजून कोण झालं बघा, याला भाग देऊया. तर बघा हे 3 कॅन्सल झाले. आता हे राहिले 2. आता बघा इथं कॅन्सल काय होणार, इथं बघा बे एक बे, नंतर बे दोन्ही 4 ला 1 बे 7 14 आणि 0 इथे. ठीक आहे. इथं काय राहिलं 270 गुणिले 7, 270 गुणिले 7 आणि इथं परत राहिले 5, 5ने भाग द्या. बघा इथं राहिले हे 5 1 5, 5 5 25 होतात. इथं सारलेली तुम्ही समजण्यासाठी 5 5 25 होते. हे बघा हे 5नी आणि 270ला भाग देत आहे आपण. 5 5 25 उरली इथं 2, मग 5 चोक 20. बरोबर आहे. इथं आले 54 आले, हे पण इथं 54 इथं लिहिले. ठीक आहे. आणि हे गुणाकार इथं जशाला तसं आणि हे 7 इथे. ठीक आहे. आता या दोघांच गुणाकार केलं तर 7 चोक 28 हातचे 2, 7 5 35 आणि 37. म्हणजे उत्तर किती आलं 378. म्हणजे ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. कळलं. नेक्स्ट प्रश्न बघूया. चौथा प्रश्न आहे बघा. 420चे 36% वजा 350चे 56% बरोबर प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला काढायचं आहे वजा 94. ठीक आहे. याला आपण सॉल्व करायचं आहे या ठिकाणी. मग कसं करणार बघा, तर काय करायचं 420 जशाला तसे येणार आणि च्या जागी गुणाकार. आता टक्के दिले, मग 36 आणि छेदामध्ये काय करू शकतो आपण, तर 1 मिनिट थांबा, 1 मिनिट. 36. ठीक आहे. हा 36 आणि छेदामध्ये टक्के दिले म्हणून 100 जशाला तसे या ठिकाणी. ठीक आहे. वजा जशाला तसं लिहायचं आहे. नंतर 350 परत. ठीक आहे. 350 च्या जागी गुणाकार वापरा. 56% दिलं म्हणून छेदामध्ये काय करायचं आहे 100 लिहायचं या ठिकाणी. ठीक आहे. आता याला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे या ठिकाणी. ओके. तर बघा याला सॉल्व करूया आपण. तर बघा काय काय होणार इथे, तर हे 0 कॅन्सल करा, इकडचं 0 कॅन्सल करा. बघा या टर्मला 5ने भाग जाते खाली. बघा 5 दोन्ही 10, 5 7 35 होते. ठीक आहे. परत बघा 2 जर 56ला भाग दिलं तर 28 येतो. ठीक आहे. आता इथे राहिले 7 गुणिले 28 राहिले. परत इकडं भाग देऊया. बघा आता दोघात सरळ गुणाकार करायचा या ठिकाणी. भाग तर जात नाही, सरळ काय करायचं 42 गुणिले 36 या दोघात जर गुणाकार केला तुम्ही करायचं या ठिकाणी 1512 या दोघाचा गुणाकार केलं तर या दोघाचं. ठीक आहे. आणि छेदामध्ये 10 जशाला तसं आणि वजा बघा 7 गुणिले 28 याचं जर गुणाकार केलं तर काय येणार बघा की 196 येणार. 8 7 56 म्हणजे काय तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं. 8 7 56 म्हणजे बघा या दोघंच गुणाकार केलं की 8 7 56 येतो. ठीक आहे. म्हणून मी याचं 196 लिहिले. आता इथं बघा बरोबर क्वेश्चनचा मार्क काय होतं, क्वेश्चन मार्क लिहित नाही मी, डायरेक्ट -94 लिहितो. इथं 94 राहिलं ना ही टर्मवाली म्हणून. तर काय करायचं इकडे याला आणा, तर अधिकमध्ये 94 होईल याचं. ठीक आहे. कळलं या ठिकाणी हा 94 आहे. आता बघा आता इथं काय होणार, इथं छेदामध्ये 10 आहे ना, पॉईंटमध्ये येणार म्हणजे कसं येणार 151.2 येणार या ठिकाणी. ठीक आहे. आणि बघा इथं आधी काय वजा आहे, वजा होणार म्हणजे 196 मधून 94 गेले तर किती राहतात बघा. 196 मधून किती राहतात 102 राहते. पण इथं कोणतं चिन्ह येणार या ठिकाणी तर लक्षात ठेवायचं आहे. इथं चुकतो जास्त, इथं मायनस इथं प्लस आहे, मायनस होणार. पण याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे 196. 196 समोरचं चिन्ह कोणतं आहे वजाबाकी आहे, मग वजा लिहायचं. याला सॉल्व करायचं. 151 मधून 102 गेले तर उत्तर काय येणार 49.2. हे तुम्ही सॉल्व करायचं या ठिकाणी. ठीक आहे. ते ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी. नेक्स्ट प्रश्न बघूया. 5वा प्रश्न आहे बघा. 3842चे 1/2 अधिक प्रश्न जागी चिन्हाचे 15% बरोबर 2449 बरोबर. आपल्याला म्हणजे याचा अर्थ म्हणजे काय, आपल्याला प्रश्न चिन्ह दिले त्याची किंमत काढायची आहे. सेम तसंच करणार बघा. काय करणार आपण हे 3842 लिहून घ्यायचं, च्या जागी गुणाकार वापरायचा आहे. 1/2 जशाला तसं बरोबर आहे. आता काय करू आपण पहिले जे आहे ते जे दिले ते आपण सॉल्व करून घ्या. प्रश्न जागी आपण x मानू शकतो, अधिक x माना, काय फरक नाही पडत. आणि बघा च्या जागी गुणाकार 15% 15 आणि टक्के दिले म्हणून भागिले 100 या ठिकाणी. ठीक आहे. आणि बरोबर काय होणार 2449. ठीक आहे. आता या टर्मला आपण सॉल्व करूया. तर बघा पहिले काय करायचं दोन्ही भाग द्या. बघा बे 1 बे उरला 1, 92 18 दोन्ही भाग दिले, बे दोन्ही 4 आणि बे 1 बे. ठीक आहे. या ठिकाणी बघा काय आलं. तर आता काय करायचं आहे जे आता इथं जे राहिल्यात 19 21 आहे गुणिले इथं काहीच नाही राहिले. ठीक आहे. मग काय करायचं जो इथं काय करू पहिले आपण 19 21 आहे पहिले ही टर्म इथं लिहून घेऊया काय की x गुणिले 15 भागिले 100. ठीक आहे. आता जो बरोबर चिन्ह जागी बघा इथं 2449 आहे.
24 किती आहे 49 वजा हे किती आहे 19 आणि हे 21 वजा करायचे. इकडं प्लस आहे तिकडे गेल्यावर वजा बाकी होते. ठीक आहे. आता याला सॉल्व करायचं आहे. आता 24 49मधून 19 21 गेले तर किती उरतो 528 उरतो. पहिले काय करू आपण डायरेक्ट इथं 528 लिहू दोघांची वजाबाकी केल्यामुळे. ठीक आहे. आता ही टर्म जसं तसं असणार आहे. आता खाली आहे टर्म मी लिहिणार नाही. ठीक आहे. इथं थोडं ॲडजस्ट होणार नाही जागा याच्यामुळे आपण डायरेक्ट सॉल्व करूया बघ. ठीक आहे. आता बघा 5ने भाग द्या 5 त्रिक 15 आणि 5ने जर भाग दिलं 20ला तर इथं 20 टाईम येणार. ठीक आहे. आता काय करू आपण 3ला काय करायचं 528ला भागायचं. काय करायचं हे जो 3 आहे 3ला 528ने भागायचं. किती होणार मग 176 येणार. कळते ना 176. ठीक आहे. आता काय होणार जो भागिलीमध्ये 20 आहे तिकडे काय होणार गुणाकार होणार गुणिले 20 होणार. ठीक आहे. आता याचं जर आपण गुणाकार केलं तर बघा या ठिकाणी आपण याचं गुणाकार करूया आता. ओके. 176 गुणिले 20चं जर गुणाकार केलं तर उत्तर काय येणार बघा 3520 येणार. हे तुम्ही सॉल्व करायचं ठिकाणी. माझा टाईम खूप जातो आहे म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा 6वा प्रश्न आहे 420चे 25% वजा 140चे किती टक्के बरोबर 77 हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर बघा सॉल्व कसं करायचं आहे. पहिले सरळ सॉल्व करून घेऊ. 420 लिहायचं आहे. ठीक आहे. आणि गुणिले 20% दिले म्हणून याला पूर्ण टक्केमध्ये लिहा काय फरक नाही पडत. ठीक आहे. आणि नंतर बरोबर चिन्ह वजाबाकी चिन्ह आहे बरोबर नाही हा वजाबाकी चिन्ह आहे. किती होणार 140 बरोबर आहे. च्या जागी बघा आता च्या जागी गुणाकार वापरा. आता क्वेश्चन मार्क दिले म्हणजेच प्रश्नचिन्ह एक्स माना आणि पूर्ण काय करा छेदामध्ये 100 लिहायचं आहे आणि बरोबर काय करायचं आहे 77 इकडे येणार. ठीक आहे. आता काय करायचं आहे याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. तर सॉल्व कसं करणार बघा. सॉल्व करताना काय करायचं आपल्याला की आपण काय करू बघा इथं 25 आहे 20 नाही आहे. ठीक आहे. 25 × 25 25 चौक 100 4ने भाग द्या 4 1 4 इथं 0 द्या 4 5 20 105. ठीक आहे. आता काय करायचं की ही जी टर्म आहे ठीक आहे इथं हे शून्य कॅन्सल करा. ठीक आहे. आता काय होणार आता हे इथं एकटंच 105 आहे. आता तिकडं टाका म्हणजे काय करायचं 105 इथं ठेवा. ठीक आहे. आणि इथं प्लस आहे 77 इकडं आल्यावर बरोबर चिन्ह इकडं आल्यावर वजा बाकी होते 77 राहतो बरोबर वजा 77 आणि बरोबर जी टर्म आहे 14x बरोबर 10 असणार. ठीक आहे. आता याला सॉल्व करू बघा 105मधून 77 गेले तर किती राहतो 28 राहतो. ठीक आहे. आता इथं हेच टर्म खाली येणार ही जी टर्म आहे इथंच येणार. मी डायरेक्ट सॉल्व करतोय बघा 14ने भाग जातो 14 1 14 14 2 28. आता हे राहिलं काय या दोघांचा गुणाकार करा 10 गुणिले 2 उत्तर काय येणार 20 येणार. ऑप्शन नंबर याचं बघा याचं ऑप्शन जे आहे याचं चुकलेलं आहे. ठीक आहे. याचं उत्तर काय येणार आहे 20 येणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. बघा जो प्रश्न आहे 8वा 365चे 36% अधिक 56.2चे किती टक्के बरोबर 156.69 आहे. ठीक आहे 69 आहे. आता काय करायचं याला सॉल्व करायचं आहे तसं लिहून घ्या 365 लिहायचं आहे. ठीक आहे. आणि गुणिले 36 आहे तसं फास्ट करूया आणि छेदामध्ये हा 100 असणार आहे. ठीक आहे. आधी काय करायचं आहे की 62.5चे किती टक्के म्हणजे गुणाकार एक्स माना आणि छेदामध्ये 100 येणार हा. ठीक आहे. आणि बरोबर किती येणार हे इकडचा 156.1 म्हणजे 69 आहे. ठीक आहे 69 आहे या ठिकाणी. मग याला सॉल्व कसं करायचं बघा. तर इथे कसं सॉल्व होणार बघा. आता इथे बघा इथे तर कटाकटी नाही होणार. ठीक आहे. तर काय करायचं इथं बघा इथं 0.69 आहे ना काय आहे 0.69 आहे. मग याला छेदामध्ये आपण 100 लिहू शकतो. कसं काय बघा पॉईंटच्या नंतर 2 घर आहेत मग असं लिहू शकतो आपण. तर काय होणार बघा हे 100 हे 100 हे 100 सगळेच कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. आता करायचं काय बघा आता 365 गुणिले 36 या दोघांचं गुणाकार करायचं. आता तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे. आता मी काय करतो बरोबर चिन्ह इकडे आणून घेतो याला काय की 100 मग ही टर्मला 156.69. ठीक आहे. आता मी काय करतो बघा की आता इथं हेच चिन्ह इथं आपण घेतलं आहे. ठीक आहे. इथं समोरचंच आहे आणि इथे दोघात जर गुणाकार केलं तर बघा आता हे प्लसमध्ये तिकडे आल्यावर काय होतं वजाबाकी मग इथं काय करायचं वजाबाकी करायचं आणि काय करायचं आहे या दोघाचा गुणाकार केलं तर 13,000 किती होणार 13,140 येणार आणि बरोबर ही टर्म राहील तशी काय 156.x इथं राहणार. ठीक आहे. आता ठीक आहे. आता 156.2 इथं थोडं बघा 156.2
गुणिले हा एक्स राहणार. ठीक आहे, काही सोपं आहे एकदम, फक्त कॅल्क्युलेशनच महत्त्वाचं याच्यामध्ये. तर दोघांची या बघा 156.169 वजा 13,140 दोघांचं वजाबाकी जर केलं तर वजाबाकी केलं काय येणार 2569 येणार. ठीक आहे, आता हे गुणाकारमध्ये भागाकारमध्ये टाकायला म्हणजे कसं होणार बघा, इथं भागाकारमध्ये टाकलं की थोडं बघा मी इथे लिहितो. ठीक आहे, हे एक काम करतो आता, हे वजाबाकी जे केले तुम्हाला माहीत असेल. आता हे वजाबाकी जे केले आपण इथं मोठी थोडं वाढलं आहे, त्याला आपण काय करू इथं रफ करू. ठीक आहे, मग सरळ इथं छोट्यामध्ये लिहितो मी. या दोघात जर वजाबाकी केलं तर किती येणार 25 आणि 29 येणार, आणि भागिलेमध्ये हे 56.2. ठीक आहे, आता याला सॉल्व करायचं आहे, पॉईंटला कॅन्सल करा, इथं शून्य वाढणार. या दोघांचा भागाकार करा म्हणजे काय 2529 भागिले 562. या दोघात जर भागाकार केलं तर उत्तर काय येतो 45 येतो, जो ऑप्शन नंबर सी नाही बी याचं उत्तर असेल ठिकाणी. ठीक आहे, बघा 9वा प्रश्न आहे, 250चे 14% अधिक 150चे किती टक्के बरोबर 140 हा प्रश्न आहे. मग याला सेम तसं सॉल्व करायचं आहे. 250 लिहायचं आहे, च्या गुणाकार लिहायचा आहे, 14% छेदामध्ये लिहा 100. ठीक आहे, बरोबर. आता अधिकचं चिन्ह आहे, 150चे किती टक्के 150 म्हणा एक्स, आता एक्स डायरेक्ट लिहू आपण, प्रश्नचिन्ह जागी आपण काय म्हणलं एक्स आणि छेदामध्ये 100 आणि हे बरोबर 140 जशाला तसे. ठीक आहे, आता याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, तर बघा याला सॉल्व कसं करायचं आहे. आता 50ने जर भाग दिले 250ला तर 5 वेळेस जातो भाग, आणि 50 दोन्ही 100 होतात, बेक बे 7 14. हे दोघंच गुणाकार करा, 7 5 35. म्हणजे इथं काय राहणार बघा, हे 150 बरोबर आहे, आणि इकडचे 100 हा एक्स बरोबर किती राहणार 140 बरोबर. आता दोघांच गुणाकार 7 5 35 हे प्लस आहे, तिकडे गेलं तर वजा बाकी किती होणार 35 राहणार. ठीक आहे, आता याला पण 50ने भाग द्या बघा, 50 त्रिक 150 होतात, 50 दोन्ही 100 होतात, 3/2 आपण डायरेक्ट भाग देऊया, 3ने भाग दे. आता काय करायचं आहे 140मधून 35 गेले 105 राहतो. ठीक आहे, आता 3ने भाग द्यायचा, 3 1 3 3 त्रिक 9, आता 3 त्रिक 9 3 5 15, इथं 35 राहिले, इथं छेदामध्ये 2 आहे, गुणिले 2 करा, तिकडे गेल्यावर 35 दोन्ही 70 उत्तर येणार. म्हणजे ऑप्शनमध्ये उत्तर नाही आहे, डी याचं उत्तर असेल या ठिकाणी. कळलं. नेक्स्ट प्रश्न बघा, जो 10वा प्रश्न आहे फक्त तुमच्यासाठी आहे, तो तुम्ही नाही का कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. हा व्हिडिओ बघा शेकडेवारीचा आपण एकदम अवघड लेवलचे प्रश्न घेतलेले आहेत, समोरचे पण अवघड लेवलचेच प्रश्न घेऊया. तुम्हाला कसं वाटलं ते व्हिडिओ पण सांगायचं कमेंटमध्ये, आणि आपल्या मित्राला नक्कीच शेअर करायचं आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.